चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईमध्ये आहेत आणि आपण पाहतो आहे की ही सर्व दृश्य आहेत मुंबई येथील चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी चैत्यभूमीवरती बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबई या ठिकाणी पोहोचले आहेत। बग्गी पॅसेजमध्ये आता कुठल्याही पद्धतीचे बाईट्स नाही येणाऱ्या रस्ता असल्यामुळे थोडीशी अडचण होऊ शकते, तर कृपया थोड्याशा बाजूला घेऊन आपण मान्यवरांची बाईट घेऊ। पॅसेज जो आहे ठेवलेला असल्यामुळे मान्यवर तिथून घेतली तुम्ही पुढे चला पुढे चला पुढे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 123वी जयंती चैत्यभूमी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत। 123व्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी 133व्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि समता, बंधुता, न्यायव्यवस्था इथली सगळ्या शोषितांना, वंचितांना न्याय मिळवून दिला, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133व्या जयंतीच्या निमित्तानं मनोज जरांगे पाटील आज मुंबई या चैत्यभूमीमध्ये पोहोचलेली आहेत। सर, विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व विचारांचे पाईक, अर्थातच छत्रपती शिवरायांच्या विचारांचाही वारसा मनामध्ये जपून, महामानवांच्या विचारांचा वारसा मनामध्ये जपणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबई चैत्यभूमी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। ही सर्व दृश्य आपण पाहतोय चैत्यभूमी मुंबई या ठिकाणची आहे। दादाचं पेज आहे, ऐका आतमध्ये सगळे लावले, त्यांना अलाउड नाही, बाकी दादाचं पेज आहे, आतमध्ये अलाउड नाही बाहेरच्यांना, प्लीज जरा त्यांना चला बाजूला कॅमेरा थांबवा, कॅमेरा एक आपला अंतर्गत एकच ठेवा, बाकी कोण नाही, गडबड करू नका, सायलेन्स होऊ द्या सर। चप्पल काढू शकते, जागा हे करा बाळांनो, वंदना चालू झाली, एक मिनिट खाली करून घेऊ। हे जरा बाबा तुमचं झालं असलं तर या साईडनी चला, यांना जाऊ द्या, त्यांना साईड चालू करा।
जरा लाईन थांबवा तिकडे. हे आता जरा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं मनोज जरांगे पाटील आज मुंबई चैत्यभूमी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि खऱ्या अर्थानं या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध सगळे आतले बाहेर घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्री आई या सर्व महामानवांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी वारंवार मनोज जरांगे पाटील प्रत्येक ठिकाणी पोहोचत असतात. आणि आज आपण पाहतोय की त्रिसरणाची मंगलवाणी घुमते मंगलधामी, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे पायीक अर्थातच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबई चैत्यभूमी या ठिकाणी आहेत. ही सर्व दृश्य आपण पाहतोय मुंबई चैत्यभूमी येथील आहेत. 5 मिनिटं थांबा फक्त. आतली लाईन बाहेर येऊ दे सगळे. बा भीमा तू काळजाच्या जखमाला मलम दिलास, बा भीमा तू काळजाच्या जखमाला मलम दिलास, रेष नसलेल्या हातामध्ये कलम दिलास. आणि अनेक पिढ्यांचं दुःख नाहीसे करणारं व्यक्तिमत्व अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय ही सर्व दृश्य आहेत चैत्यभूमी येथे. यांना बाहेर घ्या. यांना बाहेर घ्या. चला चला. साहेब एक मिनिट जरा संघाला बाहेर जाऊ. जरा साईड द्या. या ठिकाणी आपण पाहतोय भिक्खू संघ या ठिकाणी येतोय आणि ही सर्व जी दृश्य आहेत सध्या चैत्यभूमी येथील आहे. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या विचाराने वारसा चालवणारे हे भिक्खू संघ सध्या अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेबांच्या या चैत्यभूमी या ठिकाणी अभिवादन करून ते बाहेर येत आहेत. आणि ही सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आहोत. शिबिर चालतं 10 दिवसात. त्यांचा आजचा शेवटचा शिबिर समारंभाचा